बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे। ही कारवाई बुधवारी दुपारी गायकवाड वस्तीजवळ करण्यात आली असून या कारवाईमध्ये पोलिसांच्या पथकाने 1600 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला आहे। प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गायकवाड वस्तीजवळील साई समर्थ दुकानाजवळ एक इसम हा नायलॉन मांजा विक्री करत आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकासह फिर्यादी यांनी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी गौरव रामदास दिलवाले व 21 वर्षीय राहणार रामवाडी वैजापूर हा नायलॉन मांजा बाळगताना आढळून आला। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून नायलॉनचा मांजा जप्त केला व या प्रकरणात वैजापूर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 223 व पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 5 अन्वये वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।